शंभो महादेवा, अरे तुझीच कृपा आणि तुझाच आशीर्वाद असल्यामुळे आज आम्ही या पदावरती आहोत. आज जोपर्यंत तुझ्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील, तोपर्यंत आमच्या तात्यांच्या पाठीमागे आम्ही या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूपणे येऊ देणार नाही. अरे आमचा गरीब शेतकरी म्हणजे काय वाटलं तुम्हाला? अरे त्याला जर तुम्ही पैशा विकत घेताल त्या विक्रमची गाठ आहे. अरे या गरीब शेतकऱ्यांसाठी आमच्या तात्यांनी आपला देह जिजवलाय. आमचे तात्या म्हणजे या गावचं कुलदैवत. लोक तात्यांना पाहिलं की आंबायला बोलायची, तात्या माझी मुलं बाळ उपाशी येतो. आमचं तात्या कधी भाग खातले नाहीत कुठल्या गोष्टीला. त्याला असे जवळ घ्यायचे आणि बघायचे बा, अरे जोपर्यंत तात्यात बरोबर आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलीच काळजी करायची गरज नाही. आपल्या तिजोरीतून असणारे पैसे शेतकऱ्याला द्यायचे, सांगायचे बाळा, अरे आता डोळ्यात अश्रू वगायचे नाही रे, अश्रू वगायचे. तात्या गरीब लोकांचे कैवारी होते. तमाशा मंडळातील बिगारी यांना स्टेजच्या पाठीमागे येत्या. त्यांनी हात विचार डोक्यात ठेवला, अरे आपण स्वतः भले भिकारी झालो तरी चालेल, पण माझा शेतकरी उपाशी गेला नाही पाहिजे. तात्यांचं वचन ग्रामपंचायती बसले ते मंत्र्याला बरं होत, पण तोंडातले कधीच कुणाला उलट शब्द त्यांनी काढले नाही. कशी काळाने झडप टाकली आणि आम्ही कोणाकोणा आणि तात्याचा कुणीतरी फोन केला. जोतलेगाची पालखी घेऊन जाते या नदीची उतरत असताना तारण करून तात्याच्या मनगुटीवर परतीचा घाव घातला. आम्हाला निरोप आला, तात्याचं असं झालंय. आम्ही ज्योतिर्लिंगाच्या मंदिराकडे पळत राहिलो. पर्यंत शाला आमचे तात्या भाव म्हणायचे, तो ताबा आबा पाटील ज्याने पोटा शिरून राजकारण शिकलं,
कायदे शिकला. आणि शेवटी करायचं तेच केलं हरामखोराने. ज्यावेळेस आम्हाला कळलं कुणी त्याला धमकी दिली, शेतकऱ्यांना धमकी दिली आणि त्याच्या तोंडी वदवलं गेलं की कोणी रामोशाच्या पोरांनी मारलं का त्यांना. आमची तळपायाच्या रस्ता गेले. काय बोलतोय? अरे ते मात्र तात्यासाठी धडपड करत होते. ते माणसं असं कृत्य करूच शकत नाहीत. एकाने बोटाने इशारा केला मला. अरे ही पोर नाही, हा होता. आबासाहेबांचं काबड माझ्या ध्वजा. साड्याला मारायला आलो पण काय खेळ त्याचा पास गेला. ज्या वेळेस मी गावात येतोय त्यावेळेस जंगलात पळून जातोय. पण अरे 100 तुकडं केलं तुझं. तर विक्रम देशमुखाची नाव सांगणार नाही. कुठं जातोय? अरे भुजगेश पण काय बिळास शिरतील. अरे बिळास शिरलास तर शेपटाला धरून खेचून बाहेर ओढून मारील. भुजा तुझा कर्जन का येतोय तुझ्यासाठी. कुठं धनी गेल्या ती बाहेर. धनी काय अजून आले नाही. सगळ्यावर लक्ष असू दे तुळशी माता. लेकरा बाळावर सगळ्यावर लक्ष असू दे. तो क्या होता है वही होता है जो मंजूरी खुदा होता है. तालुक्याला पेटलेलं राजकारण आणि कवत चाललेलं निवडणुकीचं वार्य कसं सुरळीत चाललंय. यस देहाला भुजंगराव पाटील म्हणतात. गेली 84 वर्ष आम्ही या गावावरती राज्य करतो. कुणाचीही माय व्याधी नाही. आमच्याशी 2 हात करण्याची कुणाचीही नाही. आम्ही जर रस्त्याला चाललो तर आम्हाला पाहून कापणे काय तिचा काप सोडून दे. एवढं वचन आहे, एवढं इम्प्रेशन आहे. काय उपयोग? मेले कोटान कोटी रडता कोणासाठी. आज आम्ही लहान असतानाच आमचे आई वडील आमचे साहेब
आम्ही लहान असतानाच आम्हाला सोडून देवाच्या घरी. काय सांगायचंय मंडळी, आम्हाला पुरेसं कळत पण नव्हतं. पण म्हणतातच ना, दैव गती आहे नारी, बुद्धी काय करेल विचार. किती सांगितलं, किती काय केलं, उपयोग नाही हो. या जगामध्ये ज्याला आई नाही त्याचा काहीच उपयोग नाही. आज राजा तिन्ही जगाचा, पण आई विना भिकारी. काही खोट नाही. आईच्या मायेला लाज नाही असं म्हणतात मंडळी, ते खरं आहे. किती काही केलं, कसं जरी केलं तर आई वडील हे माणसाला पाहिजे. आणि ते जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्याला त्याची किंमत कळत नाही. आमचं तर सोडाच, आम्ही लहान असतानाच आमचे आई वडील आम्हाला सोडून देवाच्या घरी. आई आई करता करता घट्ट गाठलं, हृदय भरून आलं. नाही, मला सोडून गेली ती गेलीच. आमच्या आबा प्राणाहून प्रिय होते आम्हाला. ते सुद्धा तळ हाताच्या फोडासारखं आम्हाला जपायचे. आईच्या मापेची कमतरता कधी पसू दिली नाही. कधी बापाचं प्रेम आम्हाला कमी पडू दिलं नाही. तेही आम्हाला सोडून स्वर्गवाशी नाही.